हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आता पोळी झाली की नळी झालीच पाहिजे, हो की नाही? गोड गोड खाऊन कंटाळा आला की असं झणझणीत मटणाची तर्रीदार रस्सा सुक्की भाजी झालीच पाहिजे. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता आज आपण मस्त झणझणीत रस्सा आणि त्याचबरोबर मटणाची सुक्की भाजी बघणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मीठ, हळद आणि लिंबू लावून मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता जोवर आपली बाकीची तयारी होते तोवर आपण हे बाजूला ठेवून देऊ. तर बघा, एका पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिरून घेतलेला कांदा. तर 2 मीडियम आकाराचे कांदे मी या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आहे. अगदी अर्धा ते 1 मिनिट कांदा आपण भाजून घेतला की त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं आपल्याला मटण त्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघा, इथे मी 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान मटण परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आहे. पाण्यामध्ये असे बुडबुड्या आले की आपल्याला ते पाणी गरम झाल्यानंतर या मटणामध्ये घालून घ्यायचं आहे. आता सेम याच पद्धतीने मी या झाकणावर पाणी घालून घेते आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला या मटणाच्या रस्स्याची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तर त्या पद्धतीने ही प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. मी इथे 2 वेळा झाकणावर पाणी ठेवून तेच पाणी या मटणाच्या भाजीमध्ये घालून घेतलं. आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा, मटणाचा पीस शिजला आहे का ते आपण बघून घेऊया. तर मस्त इथे आपलं मौसूद मटण शिजलेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लहान बाळं असतील तर त्यांना जर अळणी काढून ठेवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला यातलं अळणी बाजूला काढून ठेवू शकता. आता बघा, मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं ते सगळं मटण आहे ते आणि त्यानंतर तेच भांडं मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. हळद घातलेली आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे. अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. आता हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण कसं केलं याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर याचा डिटेल व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर तो तुम्ही आधी जाऊन नक्की बघा. आता इथे बघा, यातली जी आपल्याला पीस काढून घेतलेले आहेत त्याचं आपल्याला सुकं करायचं आहे आणि हे जे आपल्याला इथे स्टॉक राहिलेला आहे त्याचा आपल्याला याचा तांबडा रस्सा करून घ्यायचा आहे. तर इथे मी छान मसाला परतून घेतला. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करत असताना कांदा खोबरं छान खरपूस भाजून त्याचं वाटण बनवतो. त्यामुळे मसाला भाजायला खूप वेळ लागत नाही आणि त्यानंतर त्यामध्ये स्टॉक घालून घ्यायचा. आता हे बाजूला आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण इथे मटणाची सुकी भाजी करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तेल घातलं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं. 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आणि त्यानंतर इथे मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे. आता वाटण छान परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत मी हा मसाला भाजून घेतला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मटणाचे पीस आपण बाजूला काढून ठेवलेत सुकं करण्यासाठी तर ते घालून घ्यायचेत. इथे बघा, मस्त मसाला भाजला गेलेला आहे आणि तुम्ही तेल बघू शकता. मस्त तेल सुटलं आहे, रंगही छान आला आहे. आता हे पीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे मटण छान शिजलेलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी एक 5 मिनिटं मंद आचेवर आपण याला झाकण ठेवून छान परतून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मटणाची अगदी रसरशीत अशी ही सुकी भाजी तयार झाली. बरं, ही मटणाची सुकी भाजी करत असताना खूप जास्त कोरडी करायची नाही, अशी थोडी रबरबीत ठेवायची जेणेकरून त्याची टेस्ट अजूनच छान लागते. आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली मटणाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर अगदी साधी सोपी, अजिबात मसाल्याचा तामझाम न करता फक्त बेसिक मसाल्यावर आपण याच्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला घालून ही मटणाची सुकी भाजी आणि त्याचबरोबर मस्त तांबडा रस्सा तयार केलेला आहे. सुकी भाजी तयार झाली, त्याचबरोबर इथे बघा आपला रस्सासुद्धा तयार झाला आहे. तुम्ही यावर छान तर्री बघू शकता, रंग बघू शकता. 1 नंबर झाला आहे. परफेक्ट असं हे मटणाचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे. झटपट तयार होतं, अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि मस्त दिसतोय. रंगही भन्नाट आलेला आहे आणि त्याचबरोबर सुकी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण ही मस्त असा मटणाचा रस्सा आणि मटणाच्या सुकी भाजीचा एकदम भन्नाट बेत तयार केलेला आहे. तर या पद्धतीने मस्त तुम्ही करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा.
आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या अशा भन्नाट मटणाचा छान झणझणीत रस्सा आणि त्याचबरोबर सुकी भाजी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.